राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग. तर बघा मी सकाळी निघाले कामावर आणि तुमच्याशी ह्याच गप्पा मारते की सध्या एकच काम आहे, त्यामुळे पूर्ण महिन्याचा रोलिंग बिघडला आहे. तर असंच बोलता बोलता पहिल्या कामावर आली. तिकडे रात्रीचा भात उरला होता, त्याचा कर्ड राईस बनवला. कर्ड राईसमध्ये भातामध्ये रात्रीच्या दही टाकलं, थोडीशी साखर टाकली, मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये उडदाच्या डाळीची, मोहरीची आणि लाल मिरचीची, कढीपत्त्याची फोडणी टाकली, वरून कोथिंबीर टाकली. असा खूप इझी पद्धतीचा हा कर्ड राईस आहे. पण तुम्ही उडदाची डाळ थोडी तरी टाका फोडणीत, त्यामुळे चव खूप चांगली येते. आणि ह्या कर्ड राईससाठी लाल मिरचीचीच फोडणी द्यायची, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा, खूप सुंदर चवीला लागतो. त्यानंतर मी बनवले थालीपीठ बनवले. रात्रीची भाजी आणि डाळ उरली होती कालची, त्याचे मी सगळे पीठ म्हणजे गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं जेवढे पीठ घरात होते ते सगळे पीठ टाकले आणि त्यामध्ये कांदा टाकला आणि रात्रीच्या भाज्या आणि डाळी टाकून हे थालीपीठ केलेत. आणि हे मी कामावर केलेले आहेत, त्यांना खूप आवडले. त्यानंतर शेवटी दूध तापून ठेवलं. दूध थंड झाल्याच्या नंतर त्याच्यावर झाकण झाकलं. माझं पहिलं काम झालं आणि सध्या एकच काम असल्यामुळे आता हे काम झाल्यावर मी आता घरी जाणार आहे. तर मंडळी सध्या एकच काम आहे, पण दुसरं पण लवकरच भेटेल, कारण माझा शोध चालू आहे. कारण महिन्याचा खर्च आपल्याला कसा भागवायचा आहे तो आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो. मिडल क्लास लोकांना जराशे पैसे इकडचे तिकडे झाली रोलिंग की खूप मोठा प्रश्न पडतो. तर अशा प्रकारे हे काम आटपलं आणि घरी आली. आणि घरी पण मी थालीपीठच बनवले आणि घरच्या थालीपीठामध्ये मी टाकले आहे नाचणीचं पीठ, त्यामुळे हे मस्त लाल लाल दिसत आहेत. आणि तूप टाकून मी हे बनवलेले आहेत. त्यानंतर नाश्त्याला थालीपीठ केल्यानंतर मुलाचा टिफिन भरण्यासाठी मी मुगाच्या डाळीची उसळ बनवली. मुगाच्या डाळीमध्ये कांदा, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, हळद, मीठ टाकून मस्तपैकी मुगाची भाजी बनवली. मुगाची डाळ 5 ते 10 मिनटं भिजत घातलेली. त्यानंतर उरलेल्या पिठाचं थालीपीठ लावायला घेतलं. तर असं थंड तव्यावर थालीपीठ लावलं ना तर खूप इझिली आणि पातळ होतं. माझ्याकडे 2-3 तवे असल्यामुळे मी एकदम 2-3 तव्यांवर थालीपीठ लावते आणि दोन्ही गॅसवर ठेवून देते. तर एका टायमाला मोठे मोठे 2 थालीपीठ होतात आणि एका थालीपीठमध्येच आपलं पोट भरून जातं. तर मुगाची डाळ जी भिजवली होती ती थोडीशी उरली होती, त्याच्यात थोडीशी चण्याची डाळ टाकली आणि संध्याकाळी पकोडे बनवायचा प्लॅन केला. कारण पावसाळा आहे तर असं काहीतरी तळलेलं तुळलेलं खायला मजा येते. तर मी त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकली आणि ते भिजत घातलं. भाजी तोपर्यंत तयार झाली होती. म्हटलं मुलाचा डबा भरून घ्यावा, कारण त्याचा नाश्ता सुरू होता. तर त्याचा नाश्ता होईपर्यंत मी डब्यामध्ये भाजी भरून घेतली, चपात्या भरून घेतल्या आणि मुलाचा डबा टिफिन पॅक केला. मुलाचा टिफिन पॅक केल्यानंतर बाकी घरातलं आवरायला घेतलं, किचन वगैरे साफ करायला घेतलं आणि एक थालीपीठाचा गोळा उरला होता, म्हटलं ते पण थालीपीठ लावून टाकावं. आणि खरंच मंडळी थालीपीठ खूप टेस्टी होतात आणि रात्रीची डाळ भाजी सगळंच संपते. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.